घरामध्ये कोणी आजारी असेल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी गरमागरम वाफळती चमचमीत अशी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी कशी बनवायची आज आपण बघणार आहोत। चला तर मग लगेच करूया सुरुवात। अगदी परफेक्ट अशी दाल खिचडी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे हिरवी। आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पूर्ण मूग डाळ किंवा पूर्णपणे तुरीची डाळ सुद्धा वापरू शकतात। यामध्ये सुरुवातीला खूप सारं पाणी टाकून चांगल्यापैकी स्वच्छ असं 1 ते 2 पाण्याने आपल्याला दोन्ही डाळी धुवून घ्यायच्या आहे। आता डाळीच्या वरती आपल्याला अर्धा ते 1 इंच पाणी राहील इतपत यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि पाव चमचा हळद पावडर टाकायची। असं मीठ आणि हळद टाकली की एकसारखी अशी पूर्णपणे डाळ शिजल्या देखील जाते। आपल्याला आता 1 ते 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 1 ते 2 शिट्ट्यामध्येच अगदी मस्त अशी पूर्णपणे ही डाळ शिजून तयार झालेली आहे। ह्याच पद्धतीची दाल खिचडी बनवण्यासाठी आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे। आता मीठ टाकलं की अगदी चवदार अशी पूर्णपणे दाल खिचडी बनवण्यासाठी ही डाळ तयार होते। थोडीशी घोटून घेणार आहोत एका रवीच्या साह्याने, जेणेकरून अगदी एकसारखी अशी प्लेन होईल। तयार झालेली आहे दाल खिचडी बनवण्यासाठी इथे आपली पूर्णपणे डाळ। आता इथे चांगल्यापैकी पॅन गरम झालेला आहे। मोठे 2 चमचे इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे। आवडीप्रमाणे तेल आणि तूपसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकतात किंवा मग तुपाचा देखील वापर करू शकतात। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली, चांगल्यापैकी फुलू द्यायची आहे। त्यानंतर 1 हिरव्या मिरचीचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आल्या लसणाची पेस्ट अशी करून घेतलेली आहे घरामध्येच ताजी 5 ते 6 आपल्याला इथे कढीपत्त्याची पानं अशी थोडे थोड्या आकारांमध्ये असे कापून घ्यायचे। बऱ्याचदा लहान मुलं कढीपत्ता खात नाही, ह्या पद्धतीचे कापून दिले तर त्यांना सुद्धा कळणार नाही की हा कढीपत्ता आहे। आता सतत हलवत 1 ते 2 मिनटं मी चांगल्यापैकी पूर्णपणे अगोदरचं मिश्रण मी परतून घेतलं। त्यानंतर मध्यम आकाराचा 1 कांदा घेतलेला आहे। आता आपल्याला हा कांदा अगदी सॉफ्ट होईपर्यंत मंद आचेवर सतत हलवत राहायचं आहे। अगदी परफेक्ट अशी ही दाल खिचडी तयार होते। बऱ्याचदा हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर जेवण झाल्यानंतर एकतर आपण जिरा राईस ऑर्डर करतो किंवा मग दाल खिचडी ऑर्डर करतो, तर परफेक्ट अशी ही रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी तयार होते। आता इथे चांगल्यापैकी कांदा परतून घेतला मी 1 ते 2 मिनटं। त्यानंतर मी मध्यम आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे, ते सुद्धा आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत चांगल्यापैकी परतून घ्यायचा आहे। आता मस्त असा आपल्याला पूर्णपणे हा टोमॅटो हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हलकासा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, अगदी पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे। असा हिंग शेवटी टाकलं की अतिशय सुंदर अशी टेस्ट येते व सुगंध येतो हिंगाचा, त्यामुळे शेवटीच टाकून घ्यायचा आहे। आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये यामधले जे काही टोमॅटो आहेत ते सॉफ्ट झालेले आहे, कांदा देखील सॉफ्ट झालेला आहे। यामध्ये आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। अशी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकून घेतली की त्याची चव अगदी दुप्पट येते। आता इथे मी 1 चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। आता तिखटाचं जे काही प्रमाण आहे ते तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर अगोदर आपण जी घोटून घेतलेली डाळ आहे ती पूर्णपणे यामध्ये टाकून घ्यायची आहे। अगदी परफेक्ट अशी ही डाळ शिजलेली आहे। त्याचबरोबर अगदी पौष्टिक अशी ही रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडीसुद्धा तयार होणार आहे। आता चांगल्यापैकी मिक्स करून घेणार आहोत आपण इथे। आता पूर्णपणे कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक किंवा जास्तसुद्धा करू शकतात। आता यामध्ये मी 1 वाटी इतकं पाणी घेतलं होतं, ते पूर्णपणे यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असं इथे कन्सिस्टन्सी आहे ती परफेक्ट अशी तयार झालेली आहे। आता थोडीशी किंवा हलकीशी आपण याला उकळी फुटू देणार आहोत। आता इथे मी अगोदरच भात शिजवून घेतलेला होता 70 ते 80%, अगदी थोडासा हलकासा दाणा राहील इतपत मी भात हा पूर्णपणे शिजवून घेतलेला आहे। ज्या पद्धतीचा आपण बिर्याणी बनवण्यासाठी तांदूळ शिजवून घेतो त्याच पद्धतीचा इथे मी बासमती तांदूळ शिजवून घेतलेला आहे 1 वाटी। आता हलकीशी उकळी फुटत आहे
तर ह्यामध्ये पूर्णपणे आपल्याला हा भात टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर चांगल्यापैकी मिक्स करणार आहोत. अगदी दिसतानीच किती सुंदर दिसत आहे, त्याचबरोबर सुगंधसुद्धा पूर्ण घरामध्ये दरवळत आहे. अगदी परफेक्ट अशी ही दाल खिचडी तयार होत आहे. आता मला थोडीशी घट्ट वाटत होती, त्यामुळं मी कुकरमध्ये बऱ्याचशा प्रमाणात डाळ लागलेली होती, त्यामध्येच पाणी ॲड केलं आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. असं भांड्यामध्ये पाणी टाकलं की होणारं किंवा राहिलेलं जे काही अन्न आहे ते वायासुद्धा जात नाही. तर त्यामुळं मी कुकरमध्येच इथे जवळपास 1 ते 1.5 वाटी पाणी यामध्ये पुन्हा टाकून घेतलेलं आहे. आता याची कन्सिस्टन्सी तुम्हाला बऱ्याचशा प्रमाणामध्ये पातळ दिसत असेल, पण आपण इथे 70 ते 80% इतपत भात शिजून घेतलेला आहे आणि जशी जशी थंड होते तशी तशी ही दाल खिचडी पूर्णपणे घट्टसुद्धा होते. साधारणतः मी जवळपास इथे 3 ते 4 मिनटं मंद आचेवर ही पूर्ण दाल खिचडी शिजून घेतलेली आहे. त्यानंतर शेवटी खूप सारी स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली मूठभर अशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. अगदी परफेक्ट अशी ही हॉटेल स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी तयार झालेली आहे. आता तुमच्याकडे दुपारचं वरण शिल्लक राहिलेलं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही दाल खिचडी बनवून खाऊ शकतात. त्याचबरोबर थोडीशी घट्ट वाटत असेल तुम्हाला खिचडी इथे, तर थोडंसं साईडला वरण काढून ठेवायचं. त्यानंतर मिक्स करून तुम्ही खिचडी सर्व करू शकतात. तर मस्त असं तूप टाकून आपण आता खिचडी सर्व करणार आहोत. अगदी चटपटीत, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी तयार झालेली आहे. अगदी परफेक्ट असा हॉटेल स्टाईल आपण झणकेदार तडका देणार आहोत. त्यासाठी 1 चमचा तूप घेतलं, पाव चमचा हिंग, पाव चमचा लाल तिखट पावडर टाकून घेतली आणि 1 काश्मीरी मिरची घेतलेली आहे. मस्त असा झणकेदार तडका आपण पूर्णपणे ह्या दाल खिचडीवर टाकून घेणार आहोत. तयार झाली अगदी मोकळी अशी सुटसुटीत दाल खिचडी. छोट्या छोट्या टिप्ससहित पूर्णपणे आजची रेसिपी बघितली. व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.